नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव पृथ्वीराज रामचंद्र काळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हा, गावाचं नाव गोळेगाव. हा. तर दादा आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉट मध्ये आले, बरोबर? हो. मला सांगा दादा, ही वांग्याची आपली व्हरायटी कोणती आहे दादा? गॅलन. गॅलन व्हरायटी, बरोबर. तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? 3.5 महिने. हा, 2.5 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे. तर दादा वांगी या पिकासाठी आपण यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स ही ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं तुम्ही बेसल डोसला म्हणजे बेडमध्ये टाकलेली, भरलेली, बरोबर? तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त खतं बेडमध्ये भरली तर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले दादा? झाडाची म्हणजे वाढ चांगली आली, हा. फुटवा वगैरे चांगला आहे. हा, म्हणजे वांग्याची म्हणजे वाढ वगैरे चांगली आहे. बरोबर. म्हणजे झाडाची वाढ जर पाहिली ना, आता प्रत्यक्षात आहे ना तारेच्या वरती आहे ना प्लॉट चाललेला आहे, बरोबर? म्हणजे कमीत कमी ना ही 6 फुटाच्या आसपास हाईट झालेली प्लॉटची, बरोबर? आणि महत्वाचं काय आहे, डायरेक्ट खोडातून फुटवा आहे झाडाला खालून, आणि झाड किडीला किंवा रोगाला बळी पडलेलं नाही जादा, बरोबर? बरोबर. आणि महत्वाचं काय, वांग्याची साईज पण चांगली झालेली. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना, आता साधारण किती तोडे झालेले आहेत आपले याचे? 7 ते 8 तोडे तुम्ही केलेले, बरोबर? तर मला सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरून तुम्ही समाधानी आहात? हा, एकदम. हा. तर इतर शेतकऱ्यांना तुमच्या या खतांबद्दल काय सल्ला असेल? हे तुम्ही तुमच्या प्लॉट मध्ये हे खत वगैरे युज करू शकता, त्याच्यामुळे तुम्ही तुमचे झाडं वगैरे हा, जे फळाची जी क्षमता आहे तुम्ही ते वाढवू शकता. बरोबर. अजून साईज वगैरे झाले, फळाची उत्पादन क्षमता झाली झाडांची वगैरे, हा, तुम्ही वाढवू शकता. बरोबर. म्हणजे उत्पन्नात वाढ भरपूर प्रमाणात होते या खतांमुळे, बरोबर? हो. कारण हे कसं आहे दादा, ही जी आपली जी खतं आहेत ती पूर्ण जैविक खत आहेत, ऑर्गॅनिक आहेत. याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा झाडाला साईड इफेक्ट नाही. आणि महत्त्वाचं काय, ज्या पिरियडला तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं बेडमध्ये भरता त्याच्यामुळे तुमचं बेड भुसभुशीत होणं, जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं, पांढरी मुळी वाढवणं, तर हे अधिक जलद गतीनं होतं, बरोबर? तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरून तुम्ही समाधानी आहात? हा, एकदम. धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.